चाळीसगाव तालुक्यातील दसेगाव फाट्याजवळ भीषण अपघात. भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा अंत. नागरिकांनी केला रास्ता रोको. चाळीसगाव तालुक्यातील दसेगाव फाट्याजवळ भीषण अपघातात एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही घटना घडली. या अपघातात चंचल नामदेव लांडगे वय 19 हिचा जागीच मृत्यू झाला असून तर तिच्यासोबत असलेल्या एक मैत्रीण गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. चंचल ही डी फार्मसीची शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारी ती आपल्या मैत्रिणीसह दुचाकीवरून जात असताना भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. मात्र चंचलचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात मोठा आक्रोश व्यक्त होत होता. घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत अवैध वाळू वाहतुकीविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. भरधाव आणि बेकायदेशीर वाळू वाहतुकीमुळे निरपराध जीव जात असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. साहेब थांबले का बा तुम्ही? किती हुकुमशाही झाली साहेबांची इथं बघा. पोलीस आम्ही ट्रॅफिक जाम करतोय की आम्हाला न्याय मिळावा म्हणून. इथं ते पोलीस पैसे घेते पोलिसांच्या आम्ही इथं ट्रॅफिक जाम केलेली का केलेली की आमच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून. न्याय मिळण्यासाठी आम्ही इथं रस्त्यावर थांबलेलो आणि प्रशासन इथून पळून चाललंय. हे आरोपीला सहकार्य करताय कारण की वाळूच्या डंपरने पोरीचा जीव घेतलेला आहे म्हणून ते पळून गेले इथून. काय घटना घडलेली? इथं वाळूची डंपर भरलेलं 16 टायर. मालकाचं नाव सुद्धा डिपार्टमेंटला माहिती आहे कारण की ते हप्ते घेतात. त्यांना माहिती असं नाही. घटना झाल्यानंतर ज्या मुलीची स्कूटी इथून घटनास्थळी गायब कशी झाली, वाहन कसं गायब झालं, भरलेलं डंपर कुठे गेलं, त्याच्याकरता केलेलं आहे की तुम्हाला सगळं मालक कोण आहे, मारलेला कोणी आहे, तिची मालक इथं आम्हाला पाहिजे. आपण धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवलेला आहे, काय सांगा? आम्हाला न्याय मिळण्यासाठी थांबलेलो आहे. आम्ही जीव गेलेला आहे आमच्या मुलीचा. साहेब थांबले का बा तुम्ही? किती हुकुमशाही झाली साहेबांची इथं बघा. पोलीस आम्ही ट्रॅफिक जाम करतोय की आम्हाला न्याय मिळावा म्हणून. इथं ते पोलीस पैसे घेते पोलिसांच्या